हेची दान देगा देवा तुझा विसरण भावा. खरंय ना देवा, द्यायचं असेल तर हेच दान दे तुझा विसरण होण्याचं. तू खूप बरा काय फायदा हो त्याच्यापासून आतापर्यंत? फायदा काय सांगू? तू खूप बरा आहे. पांडवांचं उदाहरण पान तुम्ही, कौरवांचं आणि पांडवांचं. दुर्योधनानं कुंती आई साहेबाला घरी बोलवलं. घरी बोलवल्याच्या नंतर दुर्योधन म्हणतो की सुंदरसा असा तुमच्यासाठी आम्ही एक महाल बनवलाय, विसरण व्हावा. सुंदरसा महाल बनवलाय. कुंती आई साहेब त्या महालामध्ये जाऊन राहा म्हटले. त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, राहत होत. पण जुने माणसं, आता शब्द तर केलाय, पण जुने माणसं घरातल्या मोठ्या माणसाला विचारल्याशिवाय इकडं कुठली गोष्ट करत नव्हते. कुंती आई साहेब विदुर काकाकडे गेल्या. आणि विदुर काकाकडे गेल्याच्या नंतर विदुर काकाला म्हणतात मी दुर्योधनाकडे गेले होते. गेल्याच्या नंतर दुर्योधनानं सुंदर आमच्यासाठी महाल बनवलाय. विदुर काका म्हणले हा महाल बनवलाय? अहो जो दुर्योधन म्हणतो की मी पांडवांना सुईच्या टोकावर सुद्धा बसण्याची जमीन देणार नाही, तो दुर्योधन तुमच्यासाठी महाल बनवून देतोय का? मला काहीतरी याच्यात काळं वेर दिसतंय. हा काहीतरी काळं वेर दिसतंय. तुम्ही एक काम करा, शब्द दिलाय ना निश्चित जा, पण मला त्याची छाननी करू द्या. तिथं छाननी केल्याच्या नंतर असं लक्षात आलं की तो महाल प्युअर राळ, रांजा, कापूर या ज्वलनशील पदार्थापासून बनवलेला. असं लक्षात पण येत नव्हतं हो अमोल, लक्षात पण येत नव्हतं की हा महाल कसा बनवलाय म्हणून. लक्षात पण येत नव्हतं. रंगरंगोटी तशाच पद्धतीनं केलेली होती तिथं सगळ्या काही गोष्टी. पण झालं असं तिथं शब्द दिलेला होता. पूर्वी माणसाने एकदा शब्द दिला ना तर तो शब्द माणसं पाळायचे. बाबा हे सगळे आता जुनी मंडळी, याच्यात काय नवीन माणसं नाहीत. मला पूर्वी असं होतं, एकदा माणसानं शब्द दिला की तो शब्द पक्का असायचा. अहो काय काय माणसं, जुनी माणसं, ओ रामजी हे आमच्या मिशीचा केस घ्या आणि हे तुमचे 2 लाख रुपये द्या, आणि ज्या वेळेस मी तुमचे 2 लाख रुपये परत करीन त्यावेळेस माझ्या मिशीचा केस वापस द्या. होतं का नाही असं? त्यालाही तोही वापस द्यायचा, सगळ्या गोष्टी व्हायच्या. आता 500चा बॉन्डल्या किंवा 1000चा बॉन्डल्या हा कव्हा मागितले, जाय कोर्टात. ते कोर्टात लढण्यासाठी तेवढेच पैसे लागायला त्याला 2 लाख रुपये काढायला. त्याच्यापेक्षा म्हणते बापा या कोर्टाची पायरी चढ नाही नको, 2 लाख रुपये माग नाही नको, वेळ बरबाद कर नाही नको, कोणाला दे नाही नको, कोणाला मला द्या जातच काय तुम्ही लोकांचं नका, कोणाला देणं नको कोणाचं घेणं. सरला आता बँकेत टाकायलेत लोक, इकडं तिकडं विषय राहिला नाही. महाराज गोड वाजवला त्या दिवशी लेकरांना पक्वा द्या, टाळ्या वाजवा एकदा या महाराजासाठी. बसली गोड वाजवला, मस्त तयार झाला. देणं नको घेणं नको काही संबंध नाही. पण इथं आता शब्द दिला पान, रघुकुल रीत सदा चलिया प्राण जाए परी बचन न जाए. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए परी बचन न जाए. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए परी बचन जाए. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया सिया राम जय जय राम. शेष नावडी तुका मनेश
शेवीन आवळी वचन न मुडी बोलिले ते वचन न मुडी बोलिले. सगळ्यात मोठा कंथा मला वरी उंच म्हणता येत नाही. हा तुमच्या इतकं म्हणता आला यायला पाहिजे होतं मला. तितकंच उचिलंय नाही तितकंच कमी झालं मग का. चला विठाला काय म्हटलं तुम्ही. त्यांनी सांगितलं मी म्हटले जाईन. बरं सगळी छाननी केल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं एक काम करा, जात असताना मला भेटून जा. मग जाता जाता आमच्या कुंती आई साहेब विदुर काकाकडे गेले. विदुर काकानं मग एका पांढऱ्या वस्त्रामध्ये गुंडाळलेली अशा वस्त्रामध्ये मूर्ती दिली. मूर्ती दिल्याच्या नंतर सांगितलं आई साहेब या मूर्तीतल्या या वस्त्रातल्या मूर्तीचा विसर पडू देऊ नका. ज्या वेळेस ज्या क्षणाला या मूर्तीचा विसर पडन, या वस्त्रातल्या मूर्तीचा विसर पडन, त्या क्षणाला 5 मिनिटात तुमचे 5ला 5 पांडवही जळून खाक होतील, एकही राहणार नाही. नेली वस्तू नेली, ती मूर्ती नेली. पाहिलं, उघडून पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर ती कुणाची मूर्ती होती तर ती मूर्ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची होती. इथली देवाऱ्यात ठेवली आणि ठेवल्याच्या नंतर समोर सारखं भजन चालू होतं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला. कोण्या माईला वाटते हो आपले लेकरं मरावत म्हणून. अहो लेकराला जर शाळेतून उशीर झाला तर माय हुरहुर पाहती. शाळेतून घरी येताना आई उशीर मजला होई. गल्लोगल्ली पाहत फिरे गळतवाई. तुझ्या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार. बाळपणी मी खेळ खेळता हो चालताना अमृताहुनी गोड पाजला सपाना. बाळपणी मी खेळ खेळता हो चालताना अमृताहुनी गोड पाजला सपाना. उपकाराची जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार. आई तुझ्या मूर्तीवाणी आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार. सबसे बड़ी है माँ, 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 सबसे बड़ी है माँ.
मोठी कोण असेल तर आपली माय काय देते माय सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है कितनी प्यारी है तो कितनी अच्छी है प्यारी प्यारी है ओ माँ ओ माँ ओ माँ ऐसी कळवल्याची जाती करीला महिला वाटते आपले लेकर मरावे नाही हो 3 दिवस झाले 4 दिवस झाले ज्यानं तो महाल बनवला होता ना तो पुरोजित तो त्या ठिकाणी असा मशाल घेऊन उभा होता 4थ्या दिवशी दुर्योधनाकडे गेला दुर्योधन दादा म्हणतो दुर्योधन म्हणतो पेटवलं नाही का ते घर त्यांनी सांगितलं आतापर्यंत नाही का अहो ती जागीच आहे झोपली नाही आतापर्यंत हा ए मला बाकीचं काही सांगू नको आज जर ते जर घर पेटवलं नाही तर तुझं पूर्ण कुटुंबच फुकून देईन 5 दिवस झाले 6 दिवस झाले 7 दिवस झाले 7व्या दिवशी धमकी दिल्याबरोबर ते म्हणलं माझं कुटुंब आता कुणाला आपल्या कुटुंबात ज्याचं त्याला ज्याच्या त्याच्या कुटुंबाचं पडत असते कुणी असो प्रत्येक जण आपल्या आपल्या कुटुंबावर प्रेम करतो कुणी असो अहो ज्या वेळेस एखाद्याच्या कुटुंबावर बितत असेल तो दुसऱ्याच्या कुटुंबाचा विचार करतो का नाही करत नाही म्हणून आपल्या कुटुंबावर जर एखाद्या वेळेस जर घात होत असेल किंवा आघात होत असेल तर पुढच्या कुटुंबाचा माणूस कुणीच विचार करत नाही मग काय कुटुंब प्रमुख होऊन काय अर्थ आहे तेव्हा मग तिथं त्या ठिकाणी झालं असं त्या पुरोजितानं मशाल आणली आज म्हणजे जे होईन ते होईन हे घर फुकून द्यायचं महाराज 7वा दिवस हो माणूस राहून राहून जाग किती वेळ राहीन दादा अहो 2 दिवस दारे धरले तर मटामट कसे डोळे लागतात का नाही कोणीकडे कोणी मुठी एवढाले डोळे झालते पण श्रीकृष्ण परमात्म्याचा धावा केला कृष्णा केशवा कन्हैया आतापर्यंत मला वाटत होतं की मी माझे लेकर सांभाळते कन्हैया आज माझे डोळे लागतात रे इथून पुढची पूर्ण जिम्मेदारी मी तुझा विसर होऊ दिल नाही एकच काम कर देवा या 5 लेकराचा प्राण वाचवायचा की तू नाही तुझ्या हातात आहे मटमट डोळे लागू लागले इकडून हा मशाल घेऊन होतात तितक्यात जगाच्या मालक जगाच्या मालकीला म्हणताय माझं सुदर्शन चक्र दे आणि महाराज तिथून सुदर्शन चक्र सोडलं आणि ती व्यवस्थित असं आपले काशीराम बाबा खूप गोड म्हणायची ती है की नाही बिगरी की बनाई नाथ मोरे बिगरी की
लाक्षागृह में पांडव बैठे. हा ते पाहिजे होतं मला. तिथून बरोबर 14 योजनापर्यंत नेऊन पोहोचवलं आणि त्याचे रक्षण केलं. आता तुकोबाराय म्हणतात दे देवा, अरे तुझा विसर नाही पडू दिला रे. मग देतोच कशाला दुसरं, तुझा विसर